28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पन्हाळगड व बहादुरवाडी येथील भुईकोट किल्ल्याची संवर्धनाच्या दृष्टीने पाहणी। महाराष्ट्र गड किल्ले संवर्धन सेल यांच्या वतीने आज ऐतिहासिक पन्हाळगड तसेच बहादुरवाडी येथील भुईकोट किल्ल्याची प्रत्यक्ष भेट देऊन सखोल पाहणी करण्यात आली। महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या किल्ल्यांच्या संवर्धन व जतनासाठी आवश्यक उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला। या पाहणी दरम्यान संबंधित भागातील समस्या, किल्ल्यांची सद्यस्थिती, पर्यटकांसाठी आवश्यक सोयी सुविधा तसेच भविष्यात राबवता येणाऱ्या विकासात्मक व संवर्धनात्मक कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले। यावेळी नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी माळी साहेब, तालुका विस्तार अधिकारी अभिजित गावडे साहेब, गड किल्ला संवर्धन कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच मोहन पाटील, नाना ईश्वरपूर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गड किल्ले संवर्धन सांगली सुभाष पाटील, जिल्हा अध्यक्ष गड किल्ले संवर्धन सांगली, जिल्हा उपाध्यक्ष संदीप कुडचेकर, जिल्हा पलूस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, कडेगाव तालुकाध्यक्ष अनिल पाटील, तासगाव तालुका अध्यक्ष अंकुश सुर्वे, वाळवा तालुका अध्यक्ष गोरख फल्ले, कुमार खोत, आकाश जाधव, सुनील जाधव, निरीक्षकचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे तसेच गड किल्ल्यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने भविष्यात ठोस व प्रभावी उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट। पत्र आम्ही वर जाऊन प्रमाणित पत्र द्या आणि ती परत दादांच्याकडे परपत्र पाठवलं आणि आता काही ठिकाणी दादांनी 100 कोटी दिले घराला। बरोबर म्हणजे आज मी तळागाळातून आता आम्ही सुरुवात प्रत्येक आपल्याला इथं पावनगड म्हणून एक छोटा भाग आहे, पन्हाळापासून 1-2-3 फक्त ऐतिहासिक वास्तूंना थोडे पैसे द्यायचे। त्या पावनगडची जी तटबंदी बुरुज आहे ते त्यावेळेस आर्किओलॉजीकडे नव्हतं, तर आपल्या आमदार महोदयांच्या माध्यमातून त्यांनी 3 कोटी रुपये दिला होता। पहिल्या टप्पा म्हणून आपण त्याचं काम आता बऱ्यापैकी ते बुरुज आहे 90% जुन्या पद्धतीने आहे, तसं आपण बरोबर नगरपालिकेकडे होतं म्हणून आपण तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर पुन्हा आता ते स्टेट आर्किओलॉजीकडे गेलेले, कारण आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी आणि आमची विनंती आहे की जे आता ऐतिहासिक वास्तू आहे तिथं म्हणजे तिची म्हणजे घरपड असेल किंवा काय असेल छोटे छोटे काही गोष्टी असल्या तर आपल्या नगरपालिके माध्यमातून तुम्ही टेंडर काढून त्या करायला आम्ही कधीही तयार आहे, आपल्याला काम करू देत नाही। त्यांचं मत काय आहे की पुरातन विभागात असल्यामुळे आणि किरकोळ जरी आम्ही करायचं झालो तर ते आपल्याला काही करू देत नाही। बरोबर म्हणजे पन्हाळापुरता फक्त मर्यादित तरी आता युनेस्को मध्ये जेव्हा समावेश होणार होतं त्यावेळेस त्या युनेस्कोचा पथक मेंबर जो आहे, जो दुसऱ्या देशात तज्ञ होते, त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी गोष्टी इथं नगरपालिकेच्या माध्यमातून